नगरपंचायतीच्या निवडणुकीतील पहिला गुलाल भाजपनं उधळला आहे। सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत भाजपचे 17 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत। नुकतंच भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे। राज्यात सध्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। आज याच निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। 3 वाजता मुदत संपताच अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीतील लढती स्पष्ट झालेल्या आहेत। तर काही ठिकाणी महायुतीत बेकी, काही ठिकाणी आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। असं असतानाच सोलापुरातील अनगर नगरपंचायतीत मात्र भाजपनं बाजी मारली आहे। 17 सदस्यांच्या जागांसाठी आज दिवसाअखेर केवळ 17 अर्ज दाखल झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली आहे। भाजपचे नेते माजी आमदार राजन पाटील यांनी ही किमया घडवून आणली आहे। दुसरीकडे नगरसेवक जरी बिनविरोध निवडून आले असले तरी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे। भाजपकडून राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील उभ्या आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी या महायुतीतील 2 पक्षांमध्येच ही लढत रंगणार आहे। महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत होत्या। त्यामध्ये मोहोळ तालुक्यातील आमच्या नगरपंचायती सुद्धा ही पहिल्यांदाच निवडणूक त्या ठिकाणी लागली होती। आज अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस होता आणि आमच्या नगरपंचायतीला 17ची बॉडी त्या ठिकाणी आहे। 17ची बॉडी असताना 17 पैकी 17च अर्ज आज नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दाखल झाल्यामुळं आज या ठिकाणी अगदी मनापासून सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये 17 अर्ज आल्यामुळं या तालुक्याचे सर्वेसर्वा माजी आमदार राजन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीचे 17 पैकी 17 सर्वच्या सर्व जागा या नगरसेवकांच्या बिनविरोध झाल्याबद्दल मी प्रथमतः सर्व आमदारांचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। या देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब, या राज्याचे नेते आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आमच्या अनगर पंचायत समितीतील सर्व नागरिकांनी एक विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्या जोरावर आज आम्ही भारतातील इतिहासातील पहिलीच निवडणूक ही बिनविरोध पार पडली आणि मला अभिमान वाटतो माझ्या गावाचा की गावानं सुद्धा आदरणीय राजनजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, त्यांना भरघोस पाठिंबा दिला। त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं, सर्व माझ्या तरुणांचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा 17 पैकी 17 भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व नगरसेवक हे बिनविरोध झाल्याबद्दल मी त्यांचं सुद्धा अगदी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि भारत देशातली पहिलीच निवडणूक होती आणि त्याचा मान माझ्या अनगर गावाला, अनगर नगरपंचायतला मिळाला। त्याबद्दल पुन्हा अनगर नगर परिषदेतील सर्व आमच्या मतदार बंधू भगिनींना, माझ्या तरुण सहकाऱ्यांना मी अगदी मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी धन्यवाद देतो। धन्यवाद।